नमस्कार, रोकटॉकवर आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत खिडकी ते खिडकी या प्रवासाची। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 49 दिवसापूर्वी ज्या खिडकीतून उपस्थितांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्याच खिडकीतून आज त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली। केजरीवाल मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाल्यानंतर केजरीवालांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे आपल्या राजीनाम्याची घोषणा केली। राजीनामा देताच त्यांनी दिल्लीत पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची देखील मागणी केली। जनमताचा कौल घेऊन सत्ता स्थापनेचा निर्णय घेणाऱ्या केजरीवालांना राजीनामा देताना जनतेचा कौल का बरं महत्त्वाचा वाटला नाही, तेव्हा SMS वर त्यांनी पोल का बरं घेतला नाही, हा खरा सवाल आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी सहानुभूती निर्माण करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना। आणि दिल्लीत पुढे काय होणार, दिल्लीचा इम्पॅक्ट भारतभर दिसणार का, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया 49 दिवसांचा खेळ या खास कार्यक्रमात। 49 दिवसांचा खेळ कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया खिडकी ते खिडकी हा एक राजकीय प्रवास या विषयाचा एक खास रिपोर्ट। ये मेरी जीत नहीं है, ये नई दिल्ली विधानसभा के लोगों की जीत है। और मुझे पूरा यकीन है कि फाइनली देश जीतेगा, लोग जीतेंगे, जनतंत्र जीतेगा, भारत जीतेगा। मैं बहुत छोटा आदमी हूं, मेरी कोई औकात नहीं है। मैं आप में से एक आदमी हूं। यहाँ पे गद्दी के लिए नहीं आया, मैं कुर्सी के लिए नहीं आया। आज अगर लोकपाल बिल गिरा तो आज हमारी सरकार इस्तीफा देती है। आज हमारी सरकार इस्तीफा देती है। लोकपाल बिल के लिए, लोकपाल बिल के लिए 100 बार मुख्यमंत्री की कुर्सी देनी पड़े, 100 बार मुख्यमंत्री की कुर्सी न्यौछावर करने के लिए तैयार है। देश के लिए अगर जान देनी पड़े तो अपने आप को सौभाग्यशाली समझूंगा। ये मेरा इस्तीफा है। खिडकीपासून खिडकीपर्यंतचा हा राजकीय प्रवास कसा होता तो आपण पाहिला। त्या विषयावर चर्चा करण्यासाठी 49 दिवसांचा खेळ या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर। डॉक्टर भालचंद्र मुणगेकर हे ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत। संपूर्ण भारत त्यांना एक अतिशय विद्वान असा शिक्षण तज्ञ म्हणून ओळखतो। सर, आपलं स्वागत। धन्यवाद धन्यवाद। आपल्या सोबत आहेत डॉक्टर उल्हास बापट। डॉक्टर उल्हास बापट हे राज्य घटनेचे तज्ञ आहेत। उल्हासजी, आपलंही स्वागत। आपल्या सोबत आहेत डॉक्टर विश्वंभर चौधरी। डॉक्टर विश्वंभर चौधरी हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। पहिलाच प्रश्न घेऊन मी जातो डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याकडे। विश्वंभर चौधरी, तीच खिडकी, दोन्ही क्षण मात्र वेगवेगळे आहेत। तेव्हा दिल्लीचा गारठा होता, आता गारठा संपत आलाय। त्यावेळी या कार्यक्रमात तुमच्या समोरच मी प्रश्न विचारला होता, दिल्लीची थंडी आपची होती, या देशातला ग्रीष्म आपचा असणार आहे का? या दोन्ही मोमेंट्सवर, या दोन्ही क्षणांवर आपली प्रतिक्रिया काय आहे? भाषा तीच आहे, तेव्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं, आता सोडलेलं आहे, परंतु पेहराव, आवेश तोच आंदोलकाचा आहे, काय सांगाल? नाही, थोडासा सूक्ष्म फरक आहे। पहिल्या खिडकीच्या वेळेसचं जर आपण भाषण पाहिलं तर ते मंद्र सप्तकात आहे आणि आत्ताचं जर पाहिलं तर ते तार सप्तकात आहे। तर मंद्र सप्तक ते तार सप्तक असा हा 49 दिवसांचा प्रवास आहे। तो एक प्रकारे कर्कश प्रवास आहे, तो काही फार सुरीला प्रवास नाही। त्या प्रवासामध्ये सोमनाथ भारतीचा एक कांड आहे, त्यानंतर त्या प्रवासामध्ये बिन्नीची बगावत आहे। असं करत 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 ते तार सप्तकापर्यंत आलं। स्ट्रॅटेजिकली आपण मगाशी म्हणाला त्याप्रमाणे आधीच्या कार्यक्रमात की स्ट्रॅटेजिकली ते बरोबर असेल, पॉलिटिकली करेक्ट असेल, पण सोशली किती करेक्ट आहे मला माहित नाही। जनता ज्या वेळेला मतदान करते, तुम्ही गव्हर्नन्स द्यावा अशी अपेक्षा ठेवून करते। मला आनंद झाला असता जर अरविंद केजरीवाल शीला दीक्षितांना जेलमध्ये घालून मग परतले असते, मग एक उद्दिष्टपूर्ती काही ना काही झाली असं मला वाटलं असतं। अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी झालीच आहे, पण त्याचा फायदा तुम्ही मगाशीच म्हणालात त्याप्रमाणे लोकसभेला घेण्याचा तो प्रयत्न आहे। लोकांच्या पुरतं जितकी भूमिका आहे, लोक म्हणून, सामान्य माणूस, मतदार म्हणून मी एवढंच म्हणणार
की दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने त्यांचं राजकारण केलं, काँग्रेस भाजपाने त्यांचं केलं, पण याच्यामध्ये दिल्लीचा मतदार हरला तो अशा अर्थाने की आपल्याकडे मतदाराला वेठीला धरून जो त्यांनी जर फ्रॅक्चर्ड मॅन्डेट दिला तर अजूनच वेठीला धरून तुम्ही कुठे आम्हाला बहुमत दिलं असंच होणार हेच दाखवतं. त्या दृष्टीने दिल्लीचा मतदार मात्र मला पराभूत झाल्यासारखा दिसतो. दिल्लीचा मतदार पराभूत झालेला आहे, परंतु आता आम आदमी पक्षाच्या कार्यालयासमोर ज्या घोषणा दिल्या जात आहेत त्या घोषणा फार इंटरेस्टिंग आहेत. आमच्या दिल्ली ब्युरोमधून मला सांगण्यात आलंय रश्मी पुराणिक यांच्याकडून की आता आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते ज्या घोषणा देत आहेत त्या घोषणा आहेत, अब तो शीला हारी है, अब तो नरेंद्र मोदी की बारी है. अब तो शीला हारी है, अब तो नरेंद्र मोदी की बारी है. आणि त्या नरेंद्र मोदीची बारी एवढ्याच करता हा राजीनामा दिलेला आहे का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा यातून घटनात्मक पेच नेमका काय निर्माण होणार आहे आणि त्यावर आता काय मार्ग काढता येईल? उल्हास बापट. मागच्या वेळी जेव्हा 3 आठवड्यापूर्वी मी इथे आलो होतो त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांचं एक भाषणातलं वाक्य सांगितलं होतं. आत्ता आपली घटना ज्यावेळी आपण स्वीकारली त्या शेवटच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या भाषणातलं एक वाक्य सांगतो. त्यांनी सांगितलं, इतकी सुंदर राज्यघटना आम्ही लिहिली पण आय हॅव रिग्रेट्स फॉर 2 थिंग्स. 2 गोष्टींचं मला दुःख आहे. एक म्हणजे दिस कॉन्स्टिट्यूशन इज नॉट रिटन इन द इंडियन लँग्वेज, पॉईंट 1. अँड सेकंडली देर इज नो गॅरंटी दॅट पीपल ऑफ कॅरेक्टर वूड एंटर पार्लमेंट. जे विधानसभांमध्ये जातील लोक त्यांना कॅरेक्टर असेल अशी गॅरंटी या संविधानामध्ये कुठेही दिलेली नाही. आणि गेले 2 दिवस आपण जे बघतोय त्यातनं हे सगळं सिद्ध होत आहे. आता अरविंद केजरीवालांना प्रचंड बहुमत मिळालं, अनपेक्षित मिळालं, इतक्या थोड्या बॅकग्राऊंडवर मिळालं, काँग्रेसचा दुवा वाजला आणि पंचपक्वान्नांचं दिल्लीचं खायचं ताट हातातनं काढून घेतलं गेल्यामुळे BJP नाराज झालं. त्यामुळे त्यांच्यावर अटॅक होणं स्वाभाविक आहे. आता BJPवाली त्यांच्या विरुद्ध बोलतील, काँग्रेसवाले त्यांच्या विरुद्ध बोलतील. माझा असा प्रॉब्लेम आहे की घटनेच्या दृष्टीने त्यांचं काही बरोबर आहे आणि काही चूक आहे. आता काही जे चूक आहे ते मी आधी सांगतो, मग इतरांचं ऐकलं की मग मी त्यांचं बरोबर काय आहे ते पण सांगतो. काय चूक असं आहे की दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे, ते राज्य नाही आहे. आणि त्यामुळे इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचा मुख्यमंत्री याच्या अधिकारांमध्ये फार मोठी तफावत आहे. आता उदाहरणार्थ दिल्ली हे 1991 साली 69वी राज्यघटना करून निर्माण केलेलं नॅशनल कॅपिटल टेरिटरी असं ते केंद्रशासित प्रदेश आहे. लेफ्टनंट गव्हर्नर त्याचा मुख्य आहे, पण तो राष्ट्रपतींचा हस्तक आहे किंवा तिथला ॲडमिनिस्ट्रेटर आहे, तो राज्याचा प्रमुख नाही आहे. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांचे जे कायद्याचे अधिकार आहेत, इतर राज्यांमध्ये राज्यसूचीचा कायदा राज्याला करता येतो, इथे राज्यसूचीच्या कायद्यावर केंद्र पार्लमेंट कायदा करू शकतं. आणि त्याच्यामध्ये राज्यसूचीतले पोलीस, पब्लिक ऑर्डर आणि लँड हे विषय नाही आहेत. आता हे नाही आहेत, हे केजरीवालांनी मान्य करायला पाहिजे. तुम्ही घटनेची शपथ घेऊन जर का चीफ मिनिस्टर झाला आहेत तर त्यासाठी या पोलिसांची ट्रान्सफर, जो तुमचा अधिकारच नाही ते तुम्ही कसं काय मागू शकता? किंवा एखाद्या ठिकाणी धाड टाकायची किंवा अंमली पदार्थांचा जो कायदा आहे त्याचं उल्लंघन करायचं, वेश्या व्यवसायाचा कायदा आहे, आपल्याकडे अनेक कायदे आहेत, हे सगळे भंग करून त्यांनी अनेक गोष्टी केल्या. तेव्हा एका पाठोपाठ एक अनेक चुका केल्या. रस्त्यावर बसले मुख्यमंत्री, हे अतिशय मोठी घटनात्मकदृष्ट्या अतिशय चुकीची गोष्ट होती. तुम्हाला घटना बदलायची तर ती पार्लमेंटमध्ये बदलायला पाहिजे ना, रस्त्यावर नाही बदलता येणार. ते खूप चुका त्यांनी केल्या आहेत. पण तुम्ही आता इतरांचं ऐकून घेतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर काय गोष्टी ते नंतर सांगतो. आपल्याबरोबर श्याम जाजू आहेत. श्याम जाजू भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि सचिव श्याम जाजू दिल्लीहून आहेत. श्याम जाजू, आपलं स्वागत. श्याम जाजू, दिल्लीत आता पाऊस पडतोय. पाऊस हा सृजनासाठी असतो आणि पाऊस हा काहीतरी गोष्ट वाहून जाण्यासाठी पण असतो. यात काय वाहून गेलं? भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस वाहून गेले का नवीन काही निर्माण होणार आहे या पावसातनं? दिल्लीतल्या पावसावर आपली प्रतिक्रिया काय आहे? काँग्रेसची गठबंधन करून आप सरकारने जो 49 दिवसाचा जो खेळ दाखवला
जी नौटंकी दाखवली दिल्लीकरांना ती या पावसामध्ये आता वाहून जाते आहे आणि लोकांचा पर्दाफाश झाला आहे की हे रस्त्यावर आंदोलन करणारे लोक सरकार चालवण्याच्या क्षमतेचे नाहीत, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. हेच या पावसातून वाहून जाणार आहे. पण एक तर असं दिसलं की तुम्ही आणि काँग्रेस म्हणजे कांग्रेस का हात भाजप के साथ का भाजप का कमल कांग्रेस के साथ मला कळत नव्हतं, पण दोघं एकमेकांचे भाऊ भाऊ असल्यासारखे दिल्लीच्या विधानसभेत केजरीवाल यांना पाडण्याकरता अगदी हमरी तुमरीवर आवाज लावतात. आज जर खऱ्या अर्थाने कोणी मिनिट टू मिनिट जर कार्यक्रम तिथलं कामकाज जर पाहिलं असेल तर लक्षात असं येईल की तिन्ही पार्ट्या, काँग्रेस असो, भारतीय जनता पार्टी असो आणि ही केजरीवालची पार्टी असो, सगळ्यांचं पहिलं वाक्य होतं की लोकपालला आमचं समर्थन आहे. त्यामुळे लोकपालला कोणाचा विरोध असण्याचं कारणच नव्हतं. पण मुळात केजरीवालच्या पार्टीचा नीती आणि नियतमध्ये खोट असल्यामुळे त्यांनी जर अडॉप्ट केलं, ज्या प्रकारची भाषा वापरली आणि 48 तास अगोदर जो अजेंडा द्यायला पाहिजे तो तुम्ही देत नाही, 12 वाजेपर्यंत तुम्ही त्या विषयातला अजेंड्यात 5वा 6वा क्रमांक ठेवता आणि त्या सेशन मध्ये बसण्यापूर्वीच घोषणा करता की कदाचित आजचं आमचं शेवटचं सेशन असेल. म्हणजे तुम्ही बलिदानी जत्था होण्यासाठीच हा कार्यक्रम आखला आणि त्या दृष्टीने सगळी योजना केली, असं सगळ्या त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून, त्यांच्या भाषेवरून आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीवरून आज सगळ्या देशाच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला कसंही करून या सत्तेतून त्यांची पळण्याची घाई होती. त्यांना हे मिशन नव्हतं की कसं लोकपाल पारित करायचं, कसं इतर पक्षांना बरोबर घ्यायचं, अशा प्रकारची कोणती स्ट्रॅटेजी नव्हती. आणि या उलट भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी काँग्रेस पार्टी यांना कसं बदनाम करता येईल यासाठी त्यांनी तो खेळ रचला. श्याम जाजू पॉइंट राईट आहे, पण मला एक सांगा, या जनलोकपालाला तुमचा असलेला विरोध हा काँग्रेसच्या विरोधापेक्षा वेगळा कसा होता? आमचा जनलोकपालला विरोध अजिबात नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या राज्यसभेमध्ये सर्व पक्षांचं कन्सेन्सस मिळून आम्ही लोकपाल पारित करून घेतलं, तिथं आम पार्टीचा, केजरीवाल पार्टीचा एकही माणूस नव्हता. अण्णा हजारेंच्या लोकपालला सर्वात प्रथम पाठिंबा देणारी पार्टी भारतीय जनता पार्टी होती. खंडूरीजींनी जो उत्तराखंडमध्ये जो पारित केला लोकपाल, त्यावेळा अण्णा हजारेंनी सुद्धा त्याची स्तुती केलेली आहे. त्यामुळे लोकपालला आमचा विरोध अजिबातच नाही. पण ज्या पद्धतीनं कॉन्स्टिट्यूशनल गडबड करून त्या प्रकारचं प्रोसिजर अडॉप्ट न करता हटधर्मितेने केजरीवालनी आज ज्या प्रकारे ते बिल आणलं, त्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. संविधानिक दृष्ट्या त्याला योग्य पद्धतीने ते बिल आणा, आम्ही ते बिल पारित करू, हे भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट मत होतं. साधारणतः काँग्रेसचंही तसंच मत असणार आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी श्याम जाजू तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो की आता काँग्रेस तर सरकार फॉर्म करणार नाही, तुम्ही सर्वात लार्जेस्ट पार्टी आहात, आता दिल्लीमध्ये सरकार स्थापनेचा तुम्ही दावा करणार का राष्ट्रपती शासन आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच घ्यायची शिफारस कराल? नेमकं काय करणार श्याम जाजू, आपण आपला पक्ष काय करणार दिल्लीत? असं आहे, सर्वात जास्त जागा ज्यांच्या निवडून आल्या ती भारतीय जनता पार्टी होती. 32 सीट आमचे निवडून आले. पर्सेंटेज ऑफ वोटिंग मध्ये आम्ही नंबर 1 पार्टी होतो. या सत्ता चालवणाऱ्या आप पार्टी केजरीवाल पार्टीने एकदाही असं स्टेटमेंट केलं नाही की नैतिक दृष्ट्या तुम्हाला सर्वात जास्त मतं मिळाली, तुम्ही सत्ता चालवा, तुमची सत्ता आम्ही चालू देऊ, कारण नंबर 1 पार्टी तुम्ही आहात. या उलट त्यांनी गोंधळ असा केला की आम्ही पाठिंबा देणार नाही आणि पाठिंबा घेणार नाही, आणि केलं काँग्रेसची गठबंधन आणि कशा प्रकारे सत्ता चालवली सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. आज आणखीन एक त्यांनी चूक केली. जाता जाता त्यांनी असं म्हटलं, त्यांचं जे शेवटचं वाक्य आहे की आम्ही सरकारला सांगतो, आम्ही राज्यपालांना सांगतो निवडणुका घोषित करा. अरे, हे सांगण्याचा अधिकार ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे त्यांना असतो. तुम्ही मायनॉरिटीत आहात. आज 27 लोक आहेत तुमच्या बरोबर फक्त, त्यामुळे तुम्हाला हे सांगण्याचा अधिकार नाही. तुमचं काम फक्त राजीनामा देण्याचं होतं, तेवढंच तुम्ही केलं पाहिजे. पुढे काय काय घटना होत आहेत त्याचं आपण पाहूया. पुढे काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार आहे? आज काँग्रेस 49 दिवसांचा खेळ या कार्यक्रमात आपल्यासोबत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, डॉक्टर उल्हास बापट,
डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि आता आपल्यासोबत आहेत अजित सावंत, आपल्यासोबत दिल्लीहून आहेत श्याम जाजू, प्रवक्ते भारतीय जनता पक्ष. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, आज जे दिल्लीत घडलं ती उद्याच्या त्यांच्या विजयाची नांदी आहे का काँग्रेसच्या पराभवाची नांदी आहे? सर्वप्रथम आपण ही चर्चा ऑर्गनाईज केल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि ह्या चर्चेत केजरीवालांच्या संबंधामध्ये बोलण्यापूर्वी काल पार्लमेंटमध्ये झालं ज्या प्रकारची वागणूक काही खासदारांनी केली त्याचा मी अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो. कारण खूप एक व्यापक प्रश्न आहे. केजरीवालांच्या प्रश्नाची चर्चासुद्धा व्यापक राजकीय संदर्भात करण्याची आवश्यकता आहे. आप पक्ष ज्यांना अमान्य होता अशा अनेक लोकांनी, समाजातल्या अनेक थरांनी एक नवीन प्रयोग म्हणून केजरीवालांचं स्वागत केलं आणि केजरीवालांनी ह्या पूर्णपणे लोकांचा अपेक्षाभंग केलेला आहे. केजरीवालने राजीनामा देण्याचं एकमेव कारण की केजरीवाल हे पूर्णपणे राजकीय सत्ता चालवण्यासाठी असमर्थ आहेत हे त्यांच्या राजीनाम्यातून सिद्ध झालेलं आहे. केजरीवाल स्वतः असं म्हणाले, जर मला लोकांना अनार्किस्ट म्हणजे अराजकवादी म्हणायचं असेल तर लोकांना मला अराजकवादी म्हणू देत. ही पूर्णपणे म्हणजे अरविंद केजरीवालांची आदर बाळगून सुद्धा, कारण लोकपाल जेव्हा बिल आम्ही तयार केलं त्यावेळी अण्णा हजारे यांच्या बरोबर केजरीवाल विटनेस म्हणून जायला आले होते. त्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने राजकीय सत्ता चालवणारा माणूस हा अराजकवादी असू शकत नाही. गांधी अराजकवादी होऊ शकत होते पण पंडित नेहरू अराजकवादी होऊ शकत नव्हते. त्यामुळे राजकीय सत्ता हस्तगत करणं लोकांच्या पाठिंब्यावर एका विशिष्ट पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये तो प्रयोग सबंध भारतामध्ये यशस्वी होणं अशक्यप्राय आहे. त्यामुळे त्याने उद्या लोकसभेच्या बरोबर निवडणूक होण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते यश त्यांना पुन्हा मिळणार नाही. कारण लोकांचा त्यांनी प्रचंड अपेक्षाभंग केलेला आहे. 1977 साली जेव्हा जनता पक्षाचा विजय झाला त्यावेळी त्यांनी शपथविधी हा रामलीला मैदानावर केलेला होता. यांचं असं म्हणणं मी जनपाल विधेयकसुद्धा मी तालकोटराज आम्ही स्टेडियमवर करू. म्हणजे इथली पार्लमेंटरी संसदेचे जे साधे निकष जे आहेत हे निकष त्यांनी पायदळी तोडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ राजकीय सत्ता चालवण्यासाठी असमर्थता आणि हतबलता आणि पुढच्या लोकसभांवरचा डोळा आणि त्याच्यामध्ये सुद्धा परत म्हणजे 70 विधानसभा दिल्लीच्या विधानसभा नको तर आता 543 खासदारांची लोकसभाच हवी. आणि त्याच्यामध्ये परत की मला जनलोकपाल बिल त्यांना एवढं कळायला पाहिजे होतं की जसं मगाशी बापट म्हणाले, जनलोकपाल बिल हे पार्लमेंटच्या मंजुरीशिवाय दिल्ली कॅपिटल टेरिटरीमध्ये मांडता येणार नाही. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस पास झालेला माणूस, दिल्लीमध्ये मेजॉरिटी मिळालेला माणूस, अचानकपणे मुख्यमंत्री झालेला माणूस लोकांच्या सदिच्छेवर आणि पाठिंब्यावर त्यांनी इतकी अपरिपक्वता दाखवावी ही गोष्ट मला ही अपरिपक्वता वाटत नाही सर. हा अतिशय चतुर बेतशुद्ध केलेला डाव होता, परफेक्ट प्लॅनिंग होता. याच्यामध्ये अफलातून पॉलिटिकल मार्केटिंग गेम होता आणि 70 वरनं 543 वर जायची ती रणनीती होती. मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आज आम आदमी पक्षाने आपलं सरकार त्यांचं दिल्लीतनं गेलेलं आहे. हे सरकार कोणी पाडलं? त्यांनी स्वतःच हिट विकेट दिली का तुम्ही पाडलात का भाजपनं पाडला का भाजप आणि तुम्ही दोघांनी एकत्र येऊन त्या पडाला भाग पाडलं? नाही, हे सरकार त्यांच्या मी परतही सांगतो, जरी आपल्या ह्याच्यावर मतभेद जरी असले तरी हे केवळ त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे झालेलं आहे. भाजपने सत्ता स्थापन करायला विरोध त्यांनी पुढाकार घेतलेला नव्हता. काँग्रेसने जवळजवळ अनकंडिशनल पाठिंबा दिलेला होता. शीला दीक्षितांच्या विरोधी FIR दाखल करण्याचा सुद्धा काँग्रेसने विरोध केलेला नव्हता. केवळ स्वतःच्या अकर्तृत्वामुळे. आणि मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, जेव्हा ते असं म्हणाले की मी अराजकवादी आहे तेव्हा ते असमर्थतेमुळे राजीनामा देणार आणि ह्याच्यामुळे त्यांचा गेम प्लॅन असेल सुद्धा. कारण पॉलिटिक्सचा दुसरा अर्थ गेम प्लॅन, पॉलिटिक्सचा अर्थ गेम चेंजर. हा जरी त्यांचा मुद्दा जरी असला तरी सुद्धा त्या गेम प्लॅनमध्ये आता लोकांच्या मनातून केजरीवाल पूर्णपणे उतरलेला आहेत. ज्या गोष्टी करता केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला निवडून दिलेलं होतं त्या जाहीरनाम्यातल्या किती आश्वासनांची पूर्तता झाली आणि याहीपेक्षा सुद्धा त्या आश्वासनांची पूर्तता त्याची फळं लोकांना मिळण्याकरता थांबण्यासाठी त्यांची तयारी का नव्हती? एका जनलोकपालाकरता एवढा आटापिटा करायची खरंच गरज होती का? त्यापेक्षा सुद्धा राजकीय चतुराई दाखवत आणखीन काही दिवस आपल्याला पाहिजे ते जनतेला मिळवून देण्याकरता आवश्यक असलेली राजकीय मॅच्युरिटी त्यांच्याकडे नव्हती का? त्याहीपेक्षा सुद्धा 543 खासदारांच्या लोकसभेसाठी झटपट येणारं राजकीय हौतात्म्य त्यांना हवं होतं आणि म्हणूनच त्यांनी घेतलेली ही स्वतःची हिट विकेट होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.